बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 20 दिवस लोटलेत, पण मुख्य आरोपी सुदर्शन गुलेसह तिघे हाती लागत नाहीयेत आणि तसंच खंडणी प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराड सुद्धा फरार आहे। परिणामी बीडसह राज्यभरात संतापाची लाट उसळतेय आणि त्यामुळे आरोपींच्या अटकेसाठी मोर्चे सुद्धा निघू लागलेले आहेत। लातूर जिल्ह्यामधील रेणापुरामध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला, तर 28 डिसेंबरला बीड शहरामध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघतोय। या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात। ज्या कोवळ्या वयात लेकरांच्या पाठी बाप खंबीरपणे उभा ठाकतो, त्याच कोवळ्या वयात लेकरांना आपल्या बापासाठी झगडावं लागतंय। खेळण्या बागडण्याच्या वयात या चिमुरड्यांवर संघर्ष करण्याची वेळ आली आहे। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी लातूरातील रेणापुरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात मृत संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आणि मुलगा विराज हे सुद्धा सहभागी झाले होते। भाषणापूर्वी वैभवी देशमुख मंचावर भावुक झाल्याचं बघायला मिळालं। त्यानंतर मोर्चेकरांसमोर वैभवी जे बोलली त्याने सगळेच हळहळले। आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतलंय, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा त्या जी आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे ती वेळ ही कोणत्याच कुटुंबावर येऊ नये। आज मी तुम्हा सर्वांना माझे कुटुंब नव्हे तर माझ्या परिवाराचा हिस्सा मानते। आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। असे जो गुन्हा झालाय माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे। आणि आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले, आमचं सगळं कुटुंब मागं सारले आज, आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या। तुम्ही आमच्या पाठीमागून जाऊ नका, सदैव आमच्या पाठीशी राहा, मी एवढीच विनंती करते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी बीडमध्ये 28 डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे। या मोर्चात आजूबाजूच्या तब्बल 50 गावांमधील नागरिक, प्रमुख राजकीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सुद्धा सहभागी होणार आहेत। या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना टाळण्यासाठी बीडमध्ये पोलीस प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात आली आहे। 400 अंमलदार, वरिष्ठ अधिकारी वाहतुकीचे 70 अंमलदार, इन्चार्ज ऑफिसर, 4 पोलीस उपाधीक्षक, 1 अतिरिक्त पोलीस अधीक्षक तैनात असतील। दंगल नियंत्रण पथक अर्थात आरसीपीची 6 पथकं, राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 SRPF कंपनी। मोर्चामुळे बीड शहरातील वाहतुकीतही बदल करण्यात आलाय। मोर्चा ज्या भागातनं जाईल तिथल्या इमारतींवरती नजर ठेवली जाईल। अमोल दुबे प्रकरणात जे तोंडघशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत, मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं। पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या पोटात उठताना दिसतोय। अमोल पटकरी फार लहान आहे बरं का, माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय मागात पडन। मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो, पण वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो, तुझं कुणीकडे बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको, तुझं अवघड होईल। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली। या प्रकरणातील उर्वरित 4 आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली। तसंच यावेळी धस यांनी धनंजय मुंडेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देत निशाणा साधलाय। फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं, याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता। पण एखाद्याला आत्ता मलाही माहित नाही मी कधी एवढा मोठा झालो, पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही। सपना चौधरी, रश्मिका मंडाना, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाटतं बरं का। हे आपलं विमान 60,000वरून खाली आणा, तुम्हाला राजकारण सुसायला लागले, तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले, तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला 1,00,000, अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का।
आमचं लेकरो मेले त्याचे अर्थ किंकाळी आम्ही मांडतोय. वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांचं सोबत होती, माझ्या जवळचे तर त्या आहेतच. हो, कसे संबंध आहेत, मधुर, अमधुर, सुमधुर, कसे संबंध सांगितले पाहिजे. उद्याच्याला सांगेल ना लोकांच्या पुढं कोणत्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्यात आल्यानंतर तपासाला वेग आलाय. 2 दिवसांपासून सीआयडीचे अप्पर महासंचालक प्रशांत बोरुडे हे बीडमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे आता या प्रकरणातील मुख्य आरोपी हाती लागणार का? खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडपर्यंत सीआयडी पोहोचणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय. लातूरहून श्रीराम जाधव सह उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.